मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। गेल्या 15 वर्षांपासून जिल्ह्यामधील पतसंस्था चळवळीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधी सहकारी संघाची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे। संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चेअरमनपदी शिवाजीराव कपाळे आणि उपाध्यक्षपदी अजिनाथ हजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। चेअरमन पदासाठी वासुदेव काळे यांनी शिवाजी कपाळे यांच्या नावाची सूचना मांडली होती। ज्ञानदेव पाचपुते यांनी अनुमोदन दिलं, तर व्हाईस चेअरमन पदासाठी अजिनाथ हजारे यांच्या नावाची सूचना मिलिंद गंधे यांनी करून विठ्ठल अभंग यांनी अनुमोदन दिलं आहे। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंदाकिनी ठोकळ यांनी काम पाहिलंय। यावेळी स्थैर्य निधी संघाचे मावळते अध्यक्ष सुरेश वावळे, माजी उपाध्यक्ष वसंत लोढा, नूतन संचालक वासुदेव काळे, वसंत कवात, उमेश मोरगावकर, ज्ञानदेव पाचपुते, मिलिंद गंधे, विठ्ठलराव अभंग, पुखराज पिपाडा, आशुतोष पटवर्धन, राणीप्रसाद मुंदडा, राजेंद्र खटोड, सुशीला नवले आदी या ठिकाणी हजर होते। यावेळी नूतन पदाधिकारी आणि संचालकांचा सत्कार देखील करण्यात आला। नूतन चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणालेत की 2010 साली स्थापन झालेल्या स्थैर्य निधी सहकारी संघाच्या माध्यमातून जिल्ह्यामधील पतसंस्थांचे अनेक प्रलंबित प्रश्न संस्थापक अध्यक्ष सुरेश वावळे आणि उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी चांगल्या पद्धतीनं काम करून सोडवले आहेत। आता माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडे अध्यक्षपदाची धुरा दिली आहे। सध्याच्या आव्हानात्मक काळात या पदाच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीमधील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे। जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काका कोयटे आणि सुरेश वावळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे। ही पतसंस्था चळवळ अधिक पारदर्शी आणि मजबूत कशी होईल यासाठी मी प्राधान्य देणार आहे। तर नूतन व्हाईस चेअरमन अजिनाथ हजारे म्हणालेत की काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थैर्य निधी सहकार संघाचं उत्कृष्ट आणि आदर्शवत काम सुरू आहे। हे काम अधिक वेगानं पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। मावळते अध्यक्ष सुरेश वावळे म्हणालेत की गेल्या 15 वर्षांपासून स्थैर्य निधी संघाचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहिलं। जिल्ह्यामधील पतसंस्था चळवळ अधिक पारदर्शी, स्वच्छ आणि समस्यामुक्त होण्यासाठी प्रयत्न केले। त्यात चांगलं यश आलंय। पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ पुढे नेली आहे। आता शिवाजीराव कपाळे आणि अजिनाथ हजारे यांच्याकडे या चळवळीचा कारभार सोपवला आहे। हे दोघेही चांगले अनुभवी असल्यानं आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर यावेळी मावळते उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी देखील मनोगत व्यक्त करून सर्वांचेच आभार मानलेत। आज स्थैर्य निधी महासंघाच्या वतीनं चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आपण आज या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक स्थैर्य निधी संघाचे माजी अध्यक्ष सुरेश वावळे, उपाध्यक्ष वसंत लोढा, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन हजारे साहेब असतील, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक मंत्री साहेब, स्थैर्य निधी संघ झाल्यापासून त्यांचे मार्गदर्शक या संघाला लाभत आहे। त्याचप्रमाणे नव्याने या संचालक मंडळात आलेले मिलिंदी असतील, पटवर्धन साहेब आहेत, खटोड साहेब आहेत,
वसंत कवा नव्याने आलेली सगळे एका साईडला झाले. राणे साहेब त्या ठिकाणी आहेत, नवलिताई आहेत, उकरांची पेपडा, विठ्ठलजी अभंग आणि त्याचप्रमाणे माऊली. उपस्थित सर्वच संचालक मंडळ अत्यंत चांगली अशी स्थैर्य निधीची संकल्पना काकांनी 2010ला आपण त्या ठिकाणी स्थापना केली. राळेगणला अण्णा हजारे यांच्या हस्ते या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी झाली आणि नंतर अत्यंत चांगल्या प्रकारचं कामकाज स्थैर्य निधी संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला काही अडचणी आल्या, आपले बँक अकाउंट त्या ठिकाणी सीज झाल्यामुळं पुढे काम करायला थोड्या अडचणी आल्या आणि ते बी प्रश्न आता इन्कम टॅक्सचा असल्यामुळं ती केस चालू आहे, ती लवकरच सुटू. त्यातून आपल्याला मार्ग गेला आणि नंतर आपलं कामकाज पहिल्यासारखं सुरळीत त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण त्या ठिकाणी चालू करू. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला या अध्यक्षपदाची धुरा त्या ठिकाणी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. काकांनी आणि वसंत शेट्टी फॉर्मच भरला नव्हता, त्यांनी थांबायचे ते म्हणले सगळे आता तुम्हीच पहा आणि वापडे साहेबांनी भरला होता, त्यांचा फॉर्म मी शेवटच्या क्षणी भरून घेतला. ते तिघे पण थांबले होते आणि ते म्हणले की आता तुम्ही नवीनांनी सगळं ते सांभाळा. पण मी म्हणलं नाही, असं नाही, तुमचा तरी फॉर्म या ठिकाणी संचालक मंडळात असू द्या. तुम्ही तिघांनी ही संघटना खूप स्थैर्यनिधीची खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, 15 वर्ष इथं दिलेले आहे आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांचं लाभणार आहे. काका पण आता निघालेच होते पटवर्धन साहेब, परंतु गाडीत बसायच्या वेळेस त्यांना अडचण आली त्यांच्या घरी, बाकीचे पाहुणे आल्यामुळे त्यांनी उतरून घेतलं आणि यांना पाठवलं. तर काका पण येणार होते, त्यांच्या सोयीनुसारच आपण मी मिटिंग या ठिकाणी कॉल केली होती. तर या पुढील काळामध्ये आव्हानं भरपूर आहेत, पण संस्था चळवळ आपल्याला टिकवायची आहे आणि तिच्यासाठी या स्थैर्यनिधीचा आपल्याला सातत्यानं चांगला उपयोग करून घ्यावा लागणार आहे. राज्य फेडरेशनचं त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य आहे, नाशिक फेडरेशनचं आहे आणि आपल्या मल्टी स्टेट फेडरेशनचं बी कायम आपल्याबरोबरच मल्टी स्टेट फेडरेशन सुद्धा त्या ठिकाणी वाबळे साहेब असेल, मी पण आहे मल्टी स्टेटला पण संचालक आहे, मी पण त्याबरोबर आपल्या काम करतोय. असं चांगलं काम सगळ्यांचं सहकार्य आपल्याला आहेच आहे. इथून पुढे काळामध्ये सर्वांनी आपण सहकार्य करावं आणि आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे आपल्याला वसुलीसाठी काळे साहेब तुम्हालाही त्या ठिकाणी मदत करावी लागणार आहे. वसुली विभाग प्रमुख काळे साहेबांनी त्या ठिकाणी सांभाळावं आणि तेही काम चांगले वसुलीचं त्या ठिकाणी आपल्याला स्थैर्य मार्फत मार्गाला लावावं लागेल. तर मी सर्वांना विनंती करतो की या कामकाजामध्ये सर्वांनी आपण चांगल्या प्रकारचा सहभाग त्या ठिकाणी घ्यावा. काय अडचणी असतील निश्चित त्या ठिकाणी सांगावा, त्या सोडवण्याचा निश्चित आपण सर्व प्रयत्न करू. पुन्हा एकदा वृत्तसंकलन विभाग C 24 तास, अहिल्यानगर.